खरं तर काल जे प्रकार घडला तो खरोखर चुकीचा होता म्हणून मी काल सर्व मीडियाच्या माध्यमातून सांगितले की शिवराजने जो प्रकार केला तो चुकीचा केला. पण खरोखर चुकीचा एवढाच मी म्हणतो की त्या पंचाला शिक्षा मिळत असताना थोड्या प्रमाणात मिळाली. शिवराजने खरं असल्या आज त्याच्यावर जो अन्याय झाला आहे त्या पंचाला गोळ्या घातल्या पाहिजेत असं माझं स्पष्ट मत आहे. कारण हाच प्रकार 2009 साली माझ्याबरोबर बाबतीतही घडलेला होता. शिवराज आज तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होणार होता. मीही त्यावेळेस तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी पहिल्यांदा होणार होतो. आणि पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळं आणि 6 मिनिटाची कुस्ती जवळ 1.5 तास चालवल्यामुळं मी जो अन्याय सहन केला तोच आज अन्याय शिवराज सहन करतोय. कुस्ती झालेली होती का नव्हती हे संपूर्ण महाराष्ट्रानं बघितलंय. कारण काल कुस्ती ज्यावेळेस रेफरीनं दिली कुस्ती शिट्टी वाजवली त्यावेळेस भूज आपण बाकीच्या सगळ्या कुस्तीला हात खाली घालून बघतो कुस्ती पहिलवानाची पाठ टेकली की नाही टेकली आणि इथं नुसतं खाली वाकून बघतोय तरी त्याने शिट्टी वाजवली. खरं तर ह्या सर्व प्रक्रियेमध्ये पृथ्वीराज मोहोळची कुठंच चुकी नाही मला असं वाटते. कारण ज्यावेळेस पंच शिट्टी वाजवतो त्यावेळी कुस्ती सोडून आपला विजय साजरा करणं हे त्या पृथ्वीराजचं काम होतं आणि जो पहिलवान असतो त्याचं काम असतं की आपण कुस्ती सोडून आपल्या साईडला जाऊन उभं राहणं. पण आज जो प्रकार घडला शिवराजच्या बाबतीत तो खरोखर त्या पंचाला शिक्षा मिळाली ती कमी आहे. कारण कुस्तीगीर परिषद असेल किंवा कुस्तीगीर संघ असेल पृथ्वीराज मोहोळ असेल ह्यांच्या बाबतीत माझी कुठलीही तक्रार नाही किंवा साईड पंचांवरही कुठला आक्षेप नाही. तो जो शिट्टी वाजवणारा पंच होता त्याला दिसत होतं डोळ्याला की पाठ टेकलेली नाही. परत संपूर्ण महाराष्ट्रातले जे प्रेक्षक टीव्हीवर बघत होते त्या न समजणाऱ्या कुस्ती ज्या व्यक्तीला समजत नाही त्यालाही कळालं की कुस्ती झालेली नाही पण तरीसुद्धा पंचांनी निर्णय दिला. पण आज ह्या कुस्ती महाराष्ट्र केसरीमध्ये पृथ्वीराज मोहोळ हा महाराष्ट्र केसरी झाला हे सत्य आहे आणि सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे. कारण परत कुस्ती होईल परत स्पर्धा होतील आणि परत महाराष्ट्र केसरी निवड होईल असं होणार नाही. कारण पृथ्वीराज मोहोळ हा महाराष्ट्र केसरी झालेला आहे. कारण ह्या एवढ्या कमी वयामध्ये त्यानं आज महाराष्ट्र केसरीच्या फायनलपर्यंत जाणं सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे आणि आज तो महाराष्ट्र केसरी झाला आहे. त्यामुळे तो महाराष्ट्र केसरी झाला आहे त्याचं कालही मी अभिनंदन केले आणि आज सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा त्याचं अभिनंदन केले. पण शिवराजच्या बाबतीत जो प्रकार घडला तो 100% चुकीचा आहे आणि ही 100% चुकी कुस्तीगीर संघाची नाही कुस्तीगीर किंवा कुठल्या एका व्यक्तीची नाही. तो जो शिट्टी वाजवणारा पंच होता ते एकट्या पंचाची चुकी आहे आणि ह्या पंचाला खरखर शिवराज राक्षेनं स्वतः गोळ्या घातल्या पाहिजेत असं माझं स्पष्ट मत आहे. कारण त्या प्रकारातनं त्या अनुभवातनं मी गेलेलो आहे 2009 साली आणि जी मानसिकता काय होती एका पहिलवानाची. कारण शिवराज राक्षे असेल किंवा मी असेल 2009 साली मी 15-20 वर्ष कष्ट करून म्हणजे पहाटे 3 वाजता आमचा दिवस चालू होतो आणि असे 15-15, 20-20 वर्ष जर कंटिन्यू आम्ही कष्ट करून त्या पदापर्यंत पोहोचत असेल आणि फक्त अवघ्या 5-10 सेकंदामुळे तुमच्या ते पण चुकीच्या निर्णयामुळे जर त्या गोष्टीला समोर जायला लागत असेल ही शिक्षा बोलतोय मी सांगतोय ही बरोबर योग्य आहे असं मला वाटते. परिणाम मी ज्या गोष्टी आता मागापासून बोललोय त्या गोष्टी जर घडल्या खरखर शिवराजने त्या शिक्षा दिली. कारण शिवराजवर 3 वर्षाची बंदी घातलेली आहे. जर बंदी त्याची उठवली नाही आणि खरखर त्यानं जर ही शिक्षा दिली तर येणाऱ्या काळामध्ये जसं मी 2009 साली 15 वर्षापूर्वीची माझी घटना आहे मधल्या काळात बऱ्या अनेक घटना घडल्या अशा अन्याय होण्याच्या आज शिवराजवर घडली. येणाऱ्या काळामध्ये ह्या गोष्टीला कुठेतरी आळा बसेल. कारवाई योग्य आहे का आणि निलंबन केलंय काल 3 वर्षासाठी केलं हे आम्हाला समजलं पण ते निलंबन का ही वेळ का आली शिवराजवर ह्याचा आपण विचार केला पाहिजे. सर्व कुस्तीगीर संघ असेल कुस्तीगीर परिषदेने असेल ह्या दोघांनी मिळून तो विचार केला पाहिजे की ती वेळ शिवराजवर का आली. त्यावेळी 2009 साली मी आत्महत्येचा विचार केलेला होता की आपल्यावर अन्याय झाला आणि आपण आता ही कुणापाशी मागणं म्हणून 2ऱ्या-3ऱ्या दिवशी मी आत्महत्येच्या विचारापर्यंत पोहोचलेलो होतो. पण आज शिवराजनं असा विचार न करता ज्याच्यामुळे आत्महत्या करायला लागणार आहे आपल्याला त्या व्यक्तीला शिक्षा झाली पाहिजे. अशा पद्धतीने जर विचार केला तर येणाऱ्या काळामध्ये होणाऱ्या घटना सगळ्या थांबतील अन्यायाच्या. एकूण या सगळ्या स्पर्धेमुळे राष्ट्रीय पातळीवरची पैलवान आपले यशस्वी होताना दिसत नाही किंवा आता 2025चा नवीन महाराष्ट्र केसरी जो पृथ्वीराज मोहोळ झाला आहे त्याच्या कॅडेटमध्ये मला वाटते राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक अनेक वेळा त्याने घेतलेलं आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी मधल्या काळामध्ये त्याची निवड सुद्धा झालेली होती. आज शिवराज राक्षेचा विचार केला तर हिंद केसरी मारुती माने भाऊंच्या नंतर 120 किलो वजनी गटामध्ये महाराष्ट्राला सुवर्णपदक गेले 50 वर्षानंतर पहिल्यांदा शिवराज राक्षेने मिळवून दिलं. आज पृथ्वीराज पाटील जो महाराष्ट्र केसरी सातारमध्ये गेल्या 2-3 वर्षापाठीमागे झाला तोही आर्मीच्या स्पर्धेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत जाऊन खेळून आलेला आहे. हरिश्चंद्र बिरादार मामांच्या नंतर मला वाटतं 71-72 सालानंतर 82 किलो वजन गटामध्ये सिनियर राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये सिकंदर शेखने जवळजवळ 40-45 वर्षानंतर महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून दिलं. त्यामुळे हे जे महाराष्ट्र केसरीमध्ये कुस्ती अडकले ही नुसती आज चर्चा झालेली आहे पण खरखर वास्तव बघितलं आपण आज तर हे 4-5 महाराष्ट्र केसरींचा जर विचार केला
तर ते राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊन महाराष्ट्राचं नाव त्यांनी मोठं केलेलं आहे. साक्षी आणि गायकवाडांची चुकी होती का या स्पर्धेमध्ये, तुला जाणवली का? त्याचा परिणाम पंचाच्या निर्णयावर दिसून आला असं? कुस्ती स्पर्धा कुस्तीचा बाऊट झाल्यानंतर त्यांच्याकडनं चुका घडल्या का तर 100% चुका घडल्या, पण कुस्तीपूर्वी कुठल्या चुका घडल्या नसाव्यात असं मला वाटतंय. कारण जर तशी चूक घडली असती तर त्यावेळेस त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली असती. कारण कुस्ती ज्यावेळी मॅटवर खेळायला तो पैलवान आला त्यामुळे त्याच्यावर कुठलीही चुकीची कुठली गोष्ट केली नसावी त्यांनी. तर जो गोंधळ तयार झाला, एक कुस्ती झाली किंवा नाही झाली किंवा ते शिवराजकडे काय कृत्य घडले असेल त्यामुळे ती मागणी एखाद्या वेळेस अमान्य केली असेल, त्या बाबतीत मला कुठलीही माझी तक्रार नाही किंवा माझी कुठलीही शंका नाही. तिथं शिट्टी वाजवत असताना त्या पंचाला डोळ्याला दिसलं नाही का, ही माझं स्पष्ट मत आहे. रत्नागिरी 24 न्यूज चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.